सगळ्यांचं लक्ष असेल. अश्विन. वेदांत आपल्या सोबतच राहा. आपण जाऊया सूरज सावंत आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी. बीकेसी मध्ये शिंदेच्या शिवसेनेचा सूरज मेळावा पार पडतोय आणि तिकडे देखील येणाऱ्या पालिका निवडणुका आणि सध्या जो लागलेला निकाल आहे त्याच्यात आता सगळे दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. कोण कोणाच्या संपर्कात आहे, मग माजी आमदार असतील, खासदार असतील. बीकेसीतला मेळावाही महत्वाचा आहे. सूरज. अश्विन, नक्कीच या ठिकाणी बीकेसीतल्या शिवोत्सव या ठिकाणी मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आज खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. मी दाखवू शकतो की जर बीकेसीतला आपण स्टेडियम बघितलं तर खूप अशी शेकडो हजारोच्या संख्येने या ठिकाणी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. बॅकग्राऊंड मोठ्या प्रमाणात स्टेज उभारण्यात आलेलं आहे. प्रामुख्याने आजच्या या सभेमधनं सर्व निवडून आलेले आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील यांचा सत्कार समारंभ होणार आहे. तर लाडकी बहीण योजना जी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी ती योजना सुरू केली, त्याच लाडक्या बहिणींच्या हस्ते ही संपूर्ण योजना सुरू केली जाणार आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रेजी आहेत. म्हात्रेजी, काय सांगाल आजच्या सभेतनं मुख्यमंत्री काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे? आज हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि हा जो शिवोत्सव आम्ही आज ठेवलेला आहे हा जनतेने जे मॅन्डेट दिलेले, जनतेने जो विजय दिलाय त्याच्यासाठी या सर्व आमदार आणि खासदारांचा सत्कार आहे. लाडक्या बहिणीच्या हस्ते स्वतः माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांचा सुद्धा सत्कार लाडक्या बहिणीच्या हस्ते करण्यात येणार आहे. एक आनंदोत्सव आहे. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा हा विजय आहे आणि आज संपूर्ण शिवसैनिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे येणार आहे. एक धमाल आहे, मस्ती आहे. सोनू निगम यांचा आणि अवधूत गुप्ते यांचा हा कार्यक्रम आहे. खरं तर एक श्रमपरिहार आहे आणि परत एकदा जोरदार कामाला लागायचंय. मुंबई महानगरपालिकेच्या मला वाटतं प्रचाराचा नारळ सुद्धा आज फुटण्याची शक्यता आहे आणि माननीय शिंदे याला जोडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, महापालिकाच्या निवडणुका आहेत आणि परवापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आभार दौरा देखील सुरू करत आहेत. कसं असणार आहे त्याचं स्वरूप एकूण? स्थानिक स्वराज्य संस्थेचा विचार करता खरं तर ज्या पद्धतीने आम्हाला मॅन्डेट मिळालेले आहे त्यांचे आभार, आपल्या जनतेचे, आपल्या मतदारांचे आभार मानण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार आहेत. त्याचप्रमाणे मुंबईत सुद्धा अनेक आम्ही कार्यक्रम ठरवलेले आहेत. सभासद नोंदणीचा आज सुरुवात होणार आहे आणि त्याचप्रमाणे मुंबईतले जे पदं आपण थांबवलेले, स्थगिती दिलेत त्यांचे इंटरव्ह्यू चालू होणार आहेत. थोडक्यात म्हणजे जोरदारपणे पक्षाचं काम सुरू होणार आहे आणि लक्ष एकच असणार आहे, स्थानिक स्वराज्य संस्था. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे की लवकरच इनकमिंग होईल. काही आमदार खासदार हे देखील संपर्कात आहेत. उद्यापासून त्याची सुरुवात होत आहे. कसे धक्के देणार आहात एक विरोधकांना? आतापर्यंत आम्ही एवढे धक्के दिलेले आहेत की मला वाटतं त्यांना कधीही कुठलाही धक्का मिळेल याची खात्री आहे. म्हणूनच तिकडचे विश्वप्रवक्ते हे थोडेसे डोक्यावर परिणाम झाल्यासारखे बोलतायत आणि तुम्हाला लवकरच त्याची प्रचिती येईल की कशा पद्धतीने इनकमिंग हे उभाटातून इथे होणार आहे. तर अश्विन, नक्कीच आपण पाहतोय गाव तिथे शाखा हे स्वरूप असणार आहे या दौऱ्याचं. प्रामुख्याने प्रत्येक शिवसैनिक जोडला जावा, हिंदुत्वाच्या विचारांशी तो सोबत यावा या अनुषंगाने उपमुख्यमंत्री यांचा उद्यापासूनचा जो आभार दौरा आहे हा संघटन कौशल्य त्याचबरोबर ती येणाऱ्या निवडणुका यासाठी खूप महत्वाचा राहणार आहे. अश्विन, धन्यवाद सूरज या माहितीबद्दल. आपले प्रतिनिधी वेदांत नेप देखील आपल्याला माहिती देत होते. 2 मेळावे 2 ठिकाणी होत आहेत, तर वेदांतचे देखील धन्यवाद. आणि याचसोबत इकडे एक